नमस्कार, आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा धुमाकूळ चालू आहे। प्रत्येक जण प्रचारामध्ये गुंग आहे आणि आपण आलो आहोत शिर्डी येथील राहता या गावामध्ये। राहता येत असताना ईदगाह या परिसरात आपण आलो आहोत आणि ईदगाह या परिसरामध्ये आपण बघताय हा जो मंडप आहे हा इस्तेमा मुस्लिम बांधवांचा काहीतरी इस्तेमा आहे आणि तिथं आपण काही मुस्लिम बांधव उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की शिर्डी विधानसभेचा जो रिपोर्ट आहे ग्राउंड रिपोर्ट काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार। इथं मुस्लिम समाज आहे, आपण शिर्डी विधानसभेसाठी पारड कुणाचं जड आहे किंवा मुस्लिम समाजाच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपल्याला काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक आहे, इथं शिर्डी विधानसभेमध्ये कुणाचं पारड जड आहे? विखे पाटील। विखे पाटील हो, काय कामं केले मुस्लिम समाजासाठी की विखे पाटलांचं पारड जड आहे म्हणताय तुम्ही? आता शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जे साहेबांनी जे काम केलेले आहे, एक मी साधारण माणूस आहे, काही मी नेता नाही, काही पक्षाचा कोण हे नाही, मला न पाहता आणि का साहेबाचं माझं कधी परिचय नाही। या संदर्भात मी माझ्या साहेबाकडं माझे समाज बांधव घेऊन गेलो तर माझे 2-4 प्रकरण त्यांनी पूर्ण केले। त्यात एक दर्ग्याचा एक साकुरीची दर्गा आहे, त्याचा एक जीर्णोद्धारचा कार्यक्रम साहेबाच्या हस्ते झाला। त्याच्यानंतर आमची स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीचा बी प्रश्न त्यांनी मार्गी लावला। अनेक त्यांना या चेहऱ्याची ओळख पण नसताना त्यांनी एक साधारण माणूस पाहून त्यांनी माझ्या ज्या गोष्टी आहे जे धर्माच्या समाजाच्या बाकीच्या राहिलेल्या सर्व आमचे ते मान्य केले त्यांनी। त्यानंतर ईदगाहचं बी आमचं चालू आहे, प्रोसिजर चालू आहे, ते बी साहेब पूर्ण करतील आम्हाला अपेक्षा आहे। आपल्याला काय वाटतं समाजासाठी काही विशेष काही काम केलं विखे पाटलांनी? हो, सर्व कामं साहेबांनी विशेषच केलेलं आहे। जी आमची खूप वर्षापूर्वीची कब्रस्तानची जी मागणी होती साहेबाकडं, ते साहेबांनी आम्हाला आता मागच्या वर्षीच पूर्ण केली। कारण राहता शहर मुस्लिम लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकवस्ती वाढल्यामुळे कब्रस्तानची जागा पूर्ण अपुरी पडत होती। त्या संदर्भात साहेबांसंग खूप वर्षापासून आमचं या संदर्भातली मागणी होती। मागच्या काही वर्षापासून त्या संदर्भात आमचा पाठपुरावा पण केला। मागील काही मंत्रिमंडळाच्या नेत्यांनी पण, जे महसूल मंत्री असो इतर किंवा दुसरे लोक, त्यांनी तेच प्रोसेसमध्ये आम्ही होतो पण त्या संदर्भात काही असा ठोस निर्णय नाही घेतला। पण आमदार साहेब जेव्हा महसूल मंत्री झाले तर पहिलेच कॅबिनेटमध्ये साहेबांनी जे मुस्लिम समाजाचे दफनभूमीचा प्रश्न घेतला आणि विनामोबदला राहता शहर आणि आसपासच्या लोकांसाठी 2.5 एकर जागा विनामूल्य जे साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊन जे एक मोठा काम केलेलं आहे, जे मुस्लिम समाज संपूर्ण शिर्डी मतदारसंघ असं काम आहे की कधी विसरणार नाही। काय वाटतं आता शिर्डी मतदारसंघाचा जर विषय घेतला तर साहेब हे पूर्वीपासून मुस्लिम समाजाबरोबर आहे आणि मुस्लिम समाज कंटिन्यू साहेबाबरोबर कायम असतो। इथं साहेब सोडून दुसरा पक्षच कधीच नव्हता आणि साहेबांची जी कामं आहे फक्त शिर्डी राहत्यापुरतं आणि साकुरीपुरतं जर बोलायचं झालं तर ही एवढी मोठी जागा आणि 2 कोटीचा निधी विकास कामासाठी साहेबांनी लगेच एका महिन्यात मंजूर करून दिलेला आहे। आणि मला वाटतं शिर्डी मतदारसंघात नाही पण महाराष्ट्रात सुद्धा हे पहिलं उदाहरण असेल की मुस्लिम समाजाला ही विनामूल्य जागा दिलेली। थोरात साहेब महसूल मंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे पण 2 टर्मला गेलो होतो, पण दोन्ही वेळेला त्यांनी प्रस्ताव तयार करून पाठवले, पण त्या प्रस्तावाला असं भरीव मंत्रिमंडळातून म्हणून काही असं सपोर्ट नव्हता, फक्त ती रेग्युलर प्रोसेस होती आणि त्या प्रोसेसमध्ये आम्हाला त्याचं उत्तर असं आलं की त्या जागेची होणारी 4 कोटी 3 कोटी काय किंमत आहे ती तुम्हाला मस्जिद ट्रस्टला भरावी लागेल आणि ती रक्कम आधी भरल्यानंतर तुम्हाला ती जागा द्यायची का नाही द्यायची याच्यावर विचार केला जाईल। तुम्ही आधी रकमेची तरतूद करा मग जागा देऊ। पण साहेब महसूल मंत्री झाल्या त्यांनी पहिल्या 1-2 महिन्यात 2 ठराव असे घेतले आणि मुस्लिमांना अचानक लॉटरी लागल्यासारखी ती जागा आमच्या ताब्यातही दिली, साफाई केली, तिथं माती भरून दिली आणि आज विकास कामासाठी 1 कोटीची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे। आणि एवढं मोठं काम विनामोबदला साहेबाशिवाय कोणीच करत नाही। शिर्डी मतदारसंघातल्या मुस्लिम समाजाला आणि तमाम जनतेला आमचं हेच सांगणं आहे की बाबा मुस्लिम समाजाबद्दल साहेबांचं जे काम आहे ते अगदी वाखाणण्यासारखं आहे। त्याच्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम जनतेला पण मी सांगू इच्छितो की साहेबाशिवाय पर्याय नाही आणि साहेब हाच एकमेव पक्ष आहे। पुढे जे काही कामं असतील साहेब आम्हाला त्वरित करून देतात।
साहेबांचं नेटवर्क एवढं मोठं आहे की सुजय दादा आहे, शालिनीताई आहे, अण्णासाहेब म्हस्के, स्वतः साहेब आहे. टप्प्याटप्प्यावर तुमचं कुठलंही काम असो, दवाखान्याचं असो, शाळेचं असो, कोणत्याही कामाला या कम्युनिकेशनमध्ये नेटवर्कमध्ये अडचण येत नाही. आणि विखे साहेबांनाच मुस्लिम समाज हा भरपूर मतांनी निवडून देईल, ही मुस्लिम समाजातर्फे मी क्या लगता अभी विखे पाटिल आप ये सब बोल रहे हैं क्या काम कुछ? देखो अभी ये इलेक्शन का लास्ट जो तो कैंपेनिंग का अभी वक्त चल रहा है, हर पार्टी अपने अपने हिसाब से जो तो पूरी ताकत लगा रही है. इस वक्त मुस्लिम समाज भी पूरा मतदार संघ अपनी पूरी ताकत के साथ विखे पाटिल के साथ जो तो खड़ा हुआ है. और ये हम पूरी उम्मीद करते हैं कि मुस्लिम समाज तो है, माइनॉरिटीज भी जितने हैं और अदर समाज भी जितने हैं, सब आपके साथ है. और मैं आपके माध्यम से ये पूरे लोगों से अपील करूंगा, खासतौर से शिरडी मतदार संघ के, कि हमको इस वक्त नामदार साहब को पिछले सारे रिकॉर्ड को तोड़ करके बड़ी से बड़ी जीत दिलाने के लिए जो तो इस वक्त हमको मैदान में आना है. इसलिए अभी आखिर के 2-3 दिन बचे हैं. इन 2-3 दिन के अंदर सब लोगों ने जो तो अपने वक्त को निकाल करके नामदार साहब के लिए 100% वोटिंग करने के लिए तो अपने आप को पेश करना है. साहेबांशी पाठीशी आहे. साहेबांनी ते आता आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी साहेबांनी आम्हाला कधी असं नाराज होईन असं कोणतंही काम केलेलं नाही. जे आम्ही मागितलं ते साहेबांनी आम्हाला आजपर्यंत देत आले, पुढे बी देतील अशी आमची खात्री आहे. आताच 1-2 दिवसापूर्वी विरोधकांची मोठी सभा झाली इथे आणि शरदचंद्रजी पवार साहेब आले होते, तर काही फरक पडेल का त्यांच्या सभेचा? शरदचंद्र पवार साहेबांना लाखोंची गर्दीची सभा पाहायची सवय, पण इथली सभा बघता त्यांनी कोणाही टीका टिप्पणी केली नाही, आमच्या विखे साहेबांवर केली नाही. आणि त्यांनी एकंदरीत बघितलं की ही गर्दी बघून कॅन्डिडेट गेल्यासारखं त्यांना वाटलं, त्याच्यामुळे त्याचा काही खास परिणाम आमच्या भागात काही झालेला नाही. आणि पवार साहेबांनी याबद्दल ओळखून घेतलं. काय वाटतं आपल्याला, कुणाचं पार्टी म्हणजे इथं पारडं कुणाचं जड आहे? हे प्रश्नच विचारले पाहिजे तुम्ही, कारण की आपण एक पत्रकार आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी याची माहिती घेतात, तुम्ही शहानिशा करतात. राहता शहर तर द्या सोडून शिर्डी मतदारसंघामध्ये नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचं काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेत गेले, BJPत गेले, परंतु आमच्या समाजाचा किंवा या मतदारसंघातल्या लोकांचा एकच हेतू आहे, त्यांचा एकच पक्ष आहे, ते विखे पक्ष. साहेब जे आमचा एक पक्ष आहे. नाही, मला एक म्हणायचं आहे की तुमच्या समाज बांधवांसाठी, मुस्लिम समाज बांधवांसाठी काही योगदान आहे का विखे पाटलांचं? सर्व जे योगदान आहे फक्त साहेबांचंच आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहे, आम्ही आमच्या राहता शहरामध्ये चुकून एक नगराध्यक्ष निवडून दिला आणि त्या नगराध्यक्षाने सगळ्यात पहिले एक भूमिका बजावली का मुस्लिम विरोधक ते आले. सगळ्यात पहिले आमच्या राहता शहरातली 400-500 वर्षापूर्वीची जी दर्गा आहे तिने त्याच्या हुकुमशाहीने ती पाडली. त्याच्यानंतर ईदगेचा विषय आला. ईदग्यापुढे एक उर्दू शाळा होती, त्या उर्दू शाळेचं नावसुद्धा बाळासाहेब विखे नाव होतं. आणि हा पाठी 4ला प्रशासन असं काम करतं का पाठी 4ला आणि 5ला JCB BCB नगरपालिकेचे कर्मचारी बाहेरचे प्रायव्हेट लोक बोलून आणि ते पाठी पाडतात. त्याच्यामुळं आमचा ईदग्याचा जो विषय आहे, ईदग्यासाठी साहेबांनी आम्हाला भरपूर निधी दिली, शिर्डीला दिला, ईदा दिला. आणि साहेबांनी एक शब्द दिलेला आहे, तुमचा दर्गेचा विषय असो, तुमचे शाळेचा विषय असो, उर्दू शाळेचा असो, ईदगाचा असो, कब्रस्तानचा असो, या वैयक्तिक तुमच्या धर्माचा किंवा तुमच्या समाजाचं काही काम असो, तुम्ही ते एकटे विखे साहेब आम्हाला समर्थ आहे. काय वाटतं आपल्याला, तरुण या नात्याने मुस्लिम समाज बांधवांसाठी विखे पाटील परिवार असतो का तुमच्यासोबत? 100% ते विखे पाटील सोबत आमच्या सोबतच असतात. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी लाडकी बहीण योजना जी केली त्यामध्ये आमच्या मुस्लिम भगिनींना सुद्धा फायदा झाला ना. त्यांनी हे थोडी बघितलं का हे मुस्लिम आहे, हिंदू आहे, असं तर नाही भेदभाव केला. मतदारसंघामध्ये ते सर्व समाजाला घेऊन सोबत चालता, कधी जातीपातीचं राजकारण त्यांनी केलं नाही. आणि आमची सगळ्या आज सिनियर टीमनी सांगितल्याबद्दल का ईदगाचा जो प्रश्न होता अनेक वर्षापासून तो प्रलंबित होता, तो आज 100% पूर्ण केला. कब्रस्तानचा आसन तोही त्यांनी पूर्ण केला. आणि 40 वर्षापासून हा मुस्लिम समाज विखे पाटलांसोबतच आहे आणि याही पुढे राहीन. आणि कमीत कमी लाखोच्या मताधिक्याने विखे साहेब निवडून येतील ही समाजाकडून आम्ही ग्वाही देतो. अशा पद्धतीने आपण प्रत्येक तळागाळात जाऊन प्रत्येक समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आणि राहता येथील मुस्लिम बांधव पूर्णपणे विखे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे. हरकत नाही, मतदान आहे, लोकशाही आहे, ती प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
मतदान कुणालाही करा, परत परत सांगतो, पण 100% मतदान होईल याची काळजी घ्या. धन्यवाद.